students, in this video we will learn about the power and their expression. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फ्री फॉल काय असतं, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन काय आहे आणि ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी काय असतं हे बघितलं. या व्हिडिओमध्ये आपल्याला आता पॉवर आणि त्याचं युनिट काय आहे आणि त्याच्या संदर्भात एक्झाम्पल सॉल्व करायचे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. चला तर मग स्टार्ट करूया. पॉवर म्हणजे काय? शक्ती. आता शक्ती म्हणजे काय बघा, तुम्हाला उदाहरण म्हणून दिलेलं आहे की जर तुमचे पॅरेंट्स आणि तुम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली, म्हणजे जिना जर चढायला सुरुवात केला तर तुम्ही दोघं पण सारख्याच वेगाने चढू शकतात का? तर नाही. आपण आपल्या पॅरेंट्सपेक्षा कसं चढतो? फास्ट स्टेअर्स क्लाइंब करू शकतो. विल यू फिल द ओव्हरहेड वॉटर टँक विथ द हेल्प ऑफ अ बकेट ऑर अन इलेक्ट्रिक मोटर? आपल्या घरी जर पाण्याची टँक असेल, ती उंचावर बसवलेली असेल तर तिथे आपण बकेटने पाणी टाकण्यापेक्षा इलेक्ट्रिक मोटरचा वापर करतो. आता बघा आणखीन एक एक्झाम्पल दिलं आहे की सपोज राजेश्री, यश अँड रणजित हॅव टू रीच द टॉप ऑफ स्मॉल हिल. तिघं पण कुठे चालले आहे? एका टेकडीवर जात आहात आणि राजश्री वेंट बाय कार. राजश्री ही कारने जाते आहे, यश हा सायकलने जातो आहे आणि रणजित हा पायी जातो आहे. इफ ऑल ऑफ देम चूज द सेम पाथ, तिघांचाही रस्ता जाण्याचा कसा आहे? सारखाच आहे. सारख्याच रस्त्याने तिघही जाता आहेत. तर मग सगळ्यात पहिले कोण पोहोचणार? तर राजश्री, कारण ती कशाने गेली आहे? कारने गेली आहे. त्याच्यानंतर कोण पोहोचेल? यश, कारण तो सायकलीने गेला आहे. आणि रणजित हा पायी गेला असल्यामुळे तो कसा पोचणार आहे? सगळ्यांच्या उशिरा पोचणार आहे. मग या सगळ्या एक्झाम्पलवरून आपल्याला काय लक्षात येतं की आपल्या वडिलांपेक्षा आपण फास्ट स्टेअरकेस क्लाइंब करतो, किंवा ओव्हरहेड टँक असेल तर ते भरण्यासाठी आपण बकेटच्या ऐवजी इलेक्ट्रिक मोटरचा वापर करून ती फास्ट भरू शकतो. दुसरं, पायी चालणाऱ्यांपेक्षा कारने जाणारी राजश्री कशी आहे? फास्ट पोहोचेल. या सगळ्या एक्झाम्पलवरून आपल्याला काय लक्षात येतं की द वर्क डन इज द सेम इन इच एक्झाम्पल. या प्रत्येकामध्ये आपल्याला काय दिसतंय? सगळ्यांनी केलेलं काम सारखंच आहे. म्हणजे वडीलही पायऱ्या चढता आहात आणि तुम्हीही पायरी चढता आहात. नंतर ओव्हरहेड टँक, पाण्याची जी टँक आहे ती भरण्यासाठी बकेटचा वापर केला तर आपल्याला जास्त वेळ लागेल आणि इलेक्ट्रिक मोटरचा वापर केला तर आपण ते टँक काय करू? लवकर भरू. आता राजश्री, यश आणि रणजित हे तिघही काय आहेत? एकाच टेकडीवर जात आहे आणि एकाच रस्त्याने जात आहेत. तर त्यांनी केलेलं वर्क डन काय? सेम. कुठलं? तर टेकडीवर पोहोचण्याचं. पण वेगवेगळ्या मार्गाने ते गेले आहेत म्हणून त्यांना लागणारा कालावधी कसा आहे? वेगवेगळा आहे. टू परफॉर्म द वर्क इज डिफरंट फॉर ईच पर्सन ऑर ईच मेथड. प्रत्येकाला काम करण्यासाठी लागणारा जो टाईम आहे तो प्रत्येक व्यक्तीला कसा लागला आहे? वेगवेगळा लागला आहे. द फास्ट ऑर स्लो रेट ऑफ वर्क डन इज एक्सप्रेस इन टर्म ऑफ पॉवर. मग हे जे आपण काम करण्याची गती आहे, आपण फास्ट काम करतो, स्लो काम करतो, ही जे मोजण्याचं वर्क केलेलं जे आहे ते मेजरमेंट करण्यासाठी जे युनिट असतं त्याला आपण पॉवर असं म्हणतो. मग पॉवरची डेफिनेशन काय आहे? तर पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. याचा अर्थ असा आहे की कार्य करण्याचा जेवढा आपला दर असतो, म्हणजे किती वेगाने आपण काम करतो आणि किती स्लो आपण ते काम करतो, हे मेजरमेंट करण्याचा जो असतो त्याला आपण पॉवर असं म्हणतो. बघा डेफिनेशन जर आली तर पॉवरची काय आहे? पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. आता इफ W अमाऊंट ऑफ वर्क इज डन इन टाईम T, देन आता समजा आपल्याला W एवढं वर्क करायचं आहे आणि ते T टाईममध्ये घडून आणायचं आहे तर तेव्हा लागणारी पॉवर किती असते? मग पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम. पॉवर आपण P ने रिप्रेझेंट करतो, वर्क डन आपण W ने लिहितो आणि टाईम आपण T ने रिप्रेझेंट करतो. मग पॉवरचा फॉर्म्युला काय झाला? P इज इक्वल टू W अपॉन T. कळलंय फॉर्म्युला? पॉवर आपण कशाने रिप्रेझेंट करतो? P ने रिप्रेझेंट करतो. पॉवरची डेफिनेशन काय आहे? तर पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. पॉवर इज इक्वल टू वर्क अपॉन टाईम. म्हणजे किती काम केलं आहे आणि किती वेळात केलेलं आहे यांचा जर रेशो आपण काढला तर आपण पॉवर काढू शकतो. पॉवरलाच आपण काय म्हणतो? शक्ती असं म्हणतो. इन अ SI सिस्टीम द युनिट ऑफ वर्क इज जूल. आतापर्यंत आपण युनिट बघत आलो की वर्क आणि एनर्जीचं युनिट काय आहे? जूल आहे आणि टाईमचं युनिट काय आहे? सेकंद आहे. बघा जूल पर सेकंड. मग पॉवरचं युनिट काय झालं? जूल पर सेकंड. पण आपण त्याला जूल पर सेकंड म्हणत नाही तर आपण त्याला वॅटने रिप्रेझेंट करतो. आता हे वॅट कोण आहे? तर वॅटचं युनिट कसं आलं आहे ते या बाजूला आपल्याला दिले बघा. हे
दिलेला आहे की द स्टीम इंजिन वॉज इन्व्हेंटेड इन 1781, म्हणजे 1781ला स्टीम इंजिन वाफेच्या इंजिनाचा शोध लावणारे जे सायंटिस्ट होते ते जेम्स वॅट होते. आणि धिस इन्व्हेन्शन ब्रॉट अबाउट द इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, आणि यांनी एक मोठ्या प्रमाणात उत्क्रांती घडवून आणली होती. अँड द युनिट ऑफ पॉवर इज कॉल्ड वॅट इन हिज हॉनर, आणि त्यांच्या हॉनरवरून त्यांचं जे नाव होतं जेम्स वॅट, त्यावरून पॉवर या युनिटला काय नाव देण्यात आलं, वॅट असं म्हणतात. म्हणजे जनरली वॅट पॉवरचं जे युनिट आहे ते जूल पर सेकंद आहे, म्हणजे वर्क आणि सेकंड असं आहे, परंतु त्याला आपण काय म्हणतो, जूल पर सेकंड न म्हणता आपण वॅट असं म्हणतो. आणि वॅट नाव कसं आलं, तर जेम्स वॅट या शास्त्रज्ञाच्या हॉनरवर हे नाव देण्यात आलं. मग 1 वॅट इज इक्वल टू काय आहे, तर 1 वॅट इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 सेकंड. In the industrial sector, the unit used to measure power is called horse power. आता इंडस्ट्रियल सेक्टर म्हणजे काय, मोठ्या मोठ्या कारखाने आहेत, तिथे मशिनरी असतात, मोटर्स बसवलेले असतात. आपण आपल्या घरीही पाणी भरण्यासाठी जी मोटर यूज करतो त्या मोटरलाही काय केलेलं असतं, HP असतं. 1 HP मोटर आहे, 1.5 HP मोटर आहे, 2 HP मोटर आहे असं म्हटलं जातं. मग HP म्हणजे काय, हॉर्स पॉवर, म्हणजे 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू किती वॅट असतं, 746 वॅट असतं. की जे आपल्याला फिल इन द ब्लँक्सला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं की 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू डॅश डॅश, मग किती वॅट आहे, 746 वॅट. मग लक्षात ठेवायचं आहे इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये सगळ्यात मोठं आपल्याला जे मेजरमेंट केलं जातं पॉवरचं, तर त्यासाठी हॉर्स पॉवर हे युनिट वापरलं जातं आणि त्याचा रेशो आपल्याला दिला आहे की 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट. द युनिट ऑफ एनर्जी फॉर कमर्शियल यूज इज किलोवॅट हवर. जनरली जे आपण एनर्जी वापरतो, आपल्याला माहिती आहे आपण घरी काय करतो, विद्युत ऊर्जा वापरतो, इलेक्ट्रिसिटी यूज करतो. मग आता ही इलेक्ट्रिसिटी जी असते कमर्शियल यूजसाठी वापरतो तो किलोवॅट हवरमध्ये असते. बघा खाली दिलं आहे आपल्याला एक्सप्रेशन की 1000 जूल वर्क परफॉर्म इन 1 सेकंड इज 1 किलोवॅट पॉवर. आता 1 किलोवॅट हवर इज इक्वल टू काय आहे, 1 किलोवॅट इंटू 1 हवर, म्हणजे एका तासामध्ये 1 किलोवॅट हवर यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय येतं, 1 किलोवॅट हवर येतं. 1 किलोवॅट हवर इज इक्वल टू किती आहे, 3.6 इंटू 10⁻⁶ जूल. हे फिल इन द ब्लँकसाठी महत्त्वाचं आहे की 1 किलोवॅट हवर इज इक्वल टू किती जूल आहे, तर 3.6 इंटू 10⁻⁶ जूल. आता हे जे युनिट आपल्याला दिलं आहे बघा, इलेक्ट्रिसिटीसाठी आपण वापरतो, पण आपण इलेक्ट्रिसिटीसाठी काय करतो, जूल हा शब्द न वापरता युनिट हा शब्द वापरतो. बघा आपण जर आपलं घरचं इलेक्ट्रिक बिल पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल की दर महिन्याला आपल्याला काय असतं, इलेक्ट्रिक बिलमध्ये दिलेलं असतं की तुम्ही इतके युनिट यूज केलेले आहे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये जे युनिट असतात ते म्हणजे किलोवॅट हवरमध्ये मेजरमेंट केलेली पॉवर असते की किती आपण यूज केलेली आहे. मग इलेक्ट्रिसिटी यूज फॉर डोमेस्टिक पर्पजेस इज मेजर्ड इन युनिट्स ऑफ किलोवॅट हवर. हे जे मेजरमेंट असतं हे कसं असतं, तर 1 युनिट म्हणजे काय असतं, 1 किलोवॅट हवर, आणि 1 किलोवॅट हवर म्हणजे काय असतं, 3.6 इंटू 10⁻⁶ जूल असतं. म्हणजे एवढी पॉवर आपण वापरलेली असते. मग हा रेशो लक्षात ठेवायचा आहे की 1 किलोवॅट हवर इज इक्वल टू काय आहे, 1 युनिट आहे. आणि 1 किलोवॅट हवर म्हणजे काय आहे, 3.6 इंटू 10⁻⁶ जूल. बघा इतकं आपल्याला पॉवरची माहिती दिली आहे, इतकं आपल्याला शिकायला आहे पॉवर संदर्भात. यामध्ये महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की पॉवरची डेफिनेशन काय आहे. पॉवर ही सगळ्यांची सारखीच असते असं नाही. आता समजा आपण बघतो की रनिंगची रेस असेल तर त्यामध्ये पण काय होतं, काही फास्ट पळतात तर काही स्लो पळतात. म्हणजे फास्ट पळणारे असतात त्यांच्यामध्ये असणारी वर्क करण्याची प्रॉपर्टी कशी असते, जास्त असते, आणि त्यांच्यामध्ये असणारी पॉवर कशी असते, ते वर्क घडवून आणण्यासाठी जास्त असते, म्हणून ते फास्टली पळू शकतात. म्हणजे फास्ट आणि स्लो पळणं आणि सारखंच वर्क डन परफॉर्म करणं, पण त्याला आपण काय म्हणतो, त्या प्रत्येक व्यक्तीची असणारी पॉवर. मग पॉवर इज द रेट ॲट विच वर्क इज डन. पॉवर म्हणजे काय आहे मग, तर वर्क डन घडवून आणण्यासाठी किती शक्ती आपल्याला वापरावी लागते त्याला आपण पॉवर असं म्हणतो. आपल्याला पॉवरचा फॉर्म्युला सांगितला की पॉवर म्हणजे काय आहे, P इज इक्वल टू W/T फॉर्म्युला आहे. SI युनिट सांगितलं की पॉवरचं SI युनिट आहे आपण जूल पर सेकंड, पण त्याला जूल पर सेकंड न म्हणता आपण काय म्हणतो, वॅट असं म्हणतो. वॅट नाव कसं आलं, तर जेम्स वॅट या शास्त्रज्ञांनी द स्टीम इंजिन इन्व्हेंटेड केलं आणि त्यांच्या नावावरून मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्रीमध्ये रिव्हॉल्युशन घडून आल्यामुळे त्यांच्या हॉनर तर्फे काय करण्यात आलं, तर याला पॉवरच्या युनिटला वॅट हे देण्यात आलं.
आणि इंडस्ट्री सेक्टरमध्ये आपण जनरली जूल पर सेकंड असं न वापरता हॉर्स पॉवर हे युनिट वापरतो. मग हॉर्स पॉवर म्हणजे काय, तर 1 हॉर्स पॉवर इज इक्वल टू 746 वॅट. महत्त्वाचं आहे हे. नंतर खाली दिले आपल्याला की 1 किलो वॅट हवर इज इक्वल टू किती जूल आहे, तर 1 किलो वॅट हवर इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁶ जूल. आता इलेक्ट्रिसिटी यूज फॉर डोमेस्टिक पर्पज इज मेजर्ड इन युनिट्स ऑफ किलो वॅट हवर. आपण आपल्या घरी जी इलेक्ट्रिसिटी वापरतो तर ते जे मेजरमेंट केलं जातं ते किलोवॅट हवरमध्ये मेजर केलं जातं, त्याला आपण युनिट असं म्हणतो. आणि 1 युनिट इज इक्वल टू काय आहे, 1 किलोवॅट हवर. अशा पद्धतीने आपला हा पॉवर पॉईंट संपला. आता खाली सॉल्व एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहे, तेवढे बघूया आपण. बघा, स्वराली टेक्स 20 सेकंड टू कॅरी अ बॅग वेटिंग 20 kg टू अ हाईट ऑफ 5 मीटर. हाऊ मच पॉवर हॅज शी यूज. म्हणजे स्वराली आहे, ती काय करते आहे, एक बॅग कॅरी करून नेती आहे. तिला ती कॅरी करण्यासाठी 40 सेकंड लागत आहेत. आणि ती बॅग किती वजनाची आहे, 20 kg वजनाची आहे. आणि ती 5 मीटर उंचीवरून नेती आहे. तर तिच्यामध्ये असणारी पॉवर किती आहे, म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे, तिची शक्ती काढायची आहे. तर 40 सेकंदामध्ये तिला किती वेळ लागणार आहे ती बॅग उचलून नेण्यासाठी, 5 मीटर उंचीवर नेण्यासाठी ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. मग यम म्हणजे काय आहे, तर त्या बॅगचं वजन, ते म्हणजे किती, 20 kg. एच म्हणजे हाईट, किती हाईट आहे, 5 मीटर. आणि टाईम आपल्याला दिला आहे किती, 40 सेकंड. आता वरती एक्झाम्पलमध्ये 20 सेकंड दिले आणि खाली गिवनमध्ये 40 सेकंड दिले. तर एक्झाम्पलमध्ये आपल्याला थोडं मिस्टेक दिली आहे, तर 20 सेकंड नाही, तिथं 40 सेकंड आहे. बघा, द फोर्स विच हॅज टू बी अप्लाइड बाय स्वराली एफ इज इक्वल टू mg इज इक्वल टू 20 इंटू 9.8. आपल्याला काय दिलं आहे, एफ इज इक्वल टू काय आहे, mg. काय आहे, mg. नंतर फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. यमची व्हॅल्यू के जीमध्ये असल्यामुळे आपण डायरेक्ट 20 घेतला आहे. जी म्हणजे ग्रॅव्हिटी आपल्याला माहिती आहे, त्याची व्हॅल्यू नेहमी 9.8च असते. आणि एफ इज इक्वल टू 196 न्यूटन येतं. यांचं मल्टिप्लिकेशन केलं की आन्सर काय येतं, 1960 येतं. आणि एक घर पॉईंट दिल्यामुळे काय येतं, 196 न्यूटन एवढा फोर्स अप्लाय करावा लागतो. वर्क डन बाय स्वराली टू कॅरी द बॅग टू अ हाईट ऑफ 5 मीटर. W इज इक्वल टू एफ इंटू एस. मग तिने किती वर्क डन कॅरी केलं, ती बॅग जर 5 मीटर उंचीवर नेली आहे तर एफ म्हणजे आपला आलेला फोर्स, तो किती आहे, 196. आणि किती अंतरावर नेलं आहे तिने उचलून, तर 5 मीटर. त्याने मल्टिप्लाय जर केलं तर आन्सर येतं 980 जूल. इतकं वर्क डन तिने काय केलेलं आहे, तिथे तितकी तिची पॉवर यूज केलेली आहे. अशा पद्धतीने आपण पहिलं सॉल्व केलेलं एक्झाम्पल बघितलं. आता सेकंड बघा, अ 25 वॅट इलेक्ट्रिक बल्ब इज यूज फॉर 10 hours एव्हरी डे. हाऊ मच इलेक्ट्रिसिटी डज इट कन्झ्युम इच डे. बघा, आपल्याला काय दिलं आहे, आपण जनरली आपल्या घरामध्ये काय करतो, इलेक्ट्रिक बल्ब वापरतो. मग आपला इलेक्ट्रिक बल्ब जो आहे तो किती वॅटचा सांगितला आहे, 25 वॅटचा आहे. आणि प्रत्येक दिवसाला तो किती तास चालवतो, आपण यूज करतो, तर 10 तास त्याला यूज करतो. मग हाऊ मच इलेक्ट्रिसिटी डज इट कन्झ्युम इच डे. मग प्रत्येक दिवशी किती इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम तो करतो, म्हणजे वापरली जाते, किती वीज त्यासाठी वापरली जाते, एका दिवसासाठी किती वीज वापरली जाते. मग आपल्याला काय दिलं आहे, पी इज इक्वल टू किती आहे, पॉवर 25 दिलं आहे. डब्ल्यू इज इक्वल टू काय दिलं आहे, वॅट दिलं आहे. तर वॅटला आधी किलोवॅटमध्ये कन्वर्ट करायचं. त्याचा फॉर्म्युला आहे की 1 किलोवॅट इज इक्वल टू 1000 वॅट. हा फॉर्म्युला आहे. मग आपल्याला 25,000 दिलेले आहे, तर 25ला काय करायचं, 1000ने डिवाइड करायचं, म्हणजे आन्सर येतं 0.025 किलो वॅट. आता एनर्जी कन्झ्युमसाठी काय फॉर्म्युला आहे, एनर्जी कन्झ्युम म्हणजे किती ऊर्जा वापरली, तर इज इक्वल टू पॉवर इंटू टाईम. मग पॉवरची व्हॅल्यू किती आहे, 0.025 इंटू 10ने मल्टिप्लाय करायचं, कारण 10 हवर आहे टाईम दिलेला. आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं की एनर्जी कन्झ्युम आपली येते 0.25 किलो वॅट हवर. आता किलो वॅट हवरच्या ऐवजी आपण युनिटसुद्धा एकक वापरू शकतो, कारण आपण आत्ताच बघितलं की 1 किलो वॅट हवर इज इक्वल टू काय असतं, 1 युनिट असतं. अशा पद्धतीने हा पूर्ण चॅप्टर आपण कव्हर केलेला आहे. या चॅप्टरमध्ये आपण
महत्त्वाचं सगळं शिकलो. पोटेन्शियल एनर्जी काय असते, कायनेटिक एनर्जी काय आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन एनर्जी काय आहे आणि वर्क अँड एनर्जी कसे एकमेकांशी रिलेटेड आहेत, तसंच पॉवर काय आहे, हे सगळे आपण इथे कव्हर केलेलं आहे. सगळे व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला सेकंड चॅप्टर पूर्ण कव्हर होऊन जाईल. अशा पद्धतीने आपण सेकंड चॅप्टर कव्हर केला आहे. नेक्स्ट टाइम आपण पुढचा चॅप्टर कंटिन्यू करणार आहोत. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रेस द बेल आयकॉन. थँक्यू.